नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीने आता मैनाला चॅलेंज दिलेला आहे। 24 तासात प्रियाचा खरा चेहरा आता सायली मैनाच्या समोर आणणार आहे। म्हणजे नक्की काय करणार आहे तर प्रियाला तिच्या आई वडिलांबद्दल काहीही वाटत नाही हे सत्य सायली आता समोर आणणार आहे। त्याचबरोबर प्रियाने इकडे कांड केलेलं होतं। प्रियाला असं वाटत होतं की प्रताप आणि कल्पनाला सांगून आपण फोन करायचा आणि सायली आणि अर्जुन नक्की एवढ्या रात्री कुठे गेले त्याचा शोध घ्यायचा, परंतु कल्पनाने हुशारीने प्रियाचा डाव उधळलेला आहे। कारण कल्पनाने हुशारीने सायलीला मेसेज करून सांगितलेला आहे। त्यामुळे अर्जुनने सगळ्या गोष्टी अगदी आटोक्यात आता हँडल केलेल्या आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे सायली आणि अर्जुन डॉक्टरांना घेऊन पोहोचतात। डॉक्टर बेसिक ट्रीटमेंट सुरू करत आहेत, पण सदाला काही बरं वाटत नाही। तेव्हा मात्र मैना आता रडायला लागलेली असते, पण अचानक डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला सदा रिस्पॉन्ड करायला लागतो आणि त्याला बरं वाटायला लागतं। तेव्हा अर्जुन विचारत असतो की काय झाले नक्की डॉक्टर, कशी आहे त्यांची तब्येत आता। डॉक्टर सांगत असतात की त्यांच्या छातीत कफ साठल्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे। आता मी औषध वगैरे देतोय त्यामुळे त्यांना बरं वाटेल आणि इथलं जे वातावरण आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की लवकरात लवकर यांना तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा। या रूममध्ये असलेलं दमट वातावरण त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र सायली, अर्जुन, मैना सगळेजण तिथं असतात आणि मैना रडत असते, पण ह्या मैनाचे रंग बदलणं कसं आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे। मग मैना म्हणत असते की काय होऊन बसले हे सगळं, कसं होणार आहे या सगळ्यातून, कसा मार्ग काढायचाय, एवढंच मैनाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र इकडे सदाशिव तो अगदी शेवटच्या घटका मोजतोय की काय अशी अवस्था त्याची झालेली असते। मग डॉक्टर औषध देतात आणि म्हणतात की माझ्याकडचे जवळचे जे औषध आहेत ते देतो आधी आणि मग बाहेरची पण देतोय असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं। सायली उठते आणि पाणी घ्यायला गेलेले असते, तेव्हा ते पाणी पाहते आणि मैनाला विचारते हे पाणी इथं किती दिवस झालं भरलेलं आहे। तेव्हा मैना म्हणते की बरेच दिवस झालं भरलेलं आहे। मग सायलीच्या लक्षात येतं की ते पाणी चांगलं नाहीये। तेव्हा सायली म्हणते की ते पाणी चांगलं नाहीये असं सायलीच्या लक्षात आल्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, म्हणजे प्रियाने कशा परिस्थितीत या दोघांना आणून इकडे टाकलेलं आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते। डॉक्टरांचे आभार मानत मैना म्हणत असते की खरंच आज तुम्ही यांचा जीव वाचवला, खरंच खूप उपकार झाले तुमचे माझ्यावरती असं मैना म्हणत असते। तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला आभार मानायचे असेल तर माझे नाही, या दोघांचे माना। त्या दोघांनी मला इथं आणलेलं आहे म्हणून मी इथं आलेलो आहे। आणि डॉक्टरांना घेऊन अर्जुन बाहेर जातो, औषध आणायचे असतात आणि मग सदाला उठवलं जातं आणि सदाला सायली आणि मैना उठवून बसवतात। इकडे प्रिया अर्जुन सायलीच्या रूममध्ये आलेली असते। शोधाशोध तिची सुरूच असते। तिला कळत नसतं की ह्या सगळ्यातून काय होणार आहे, कारण अर्जुन आणि सायली असे अचानक कुठं गायब झालेत, रात्रीच्या वेळी कुठे गेलेत, त्यांचा मोबाईल तरी आहे का बघते असं म्हणत प्रिया मोबाईलचा शोध घेऊ लागते, पण तिला मोबाईल काही तिथं दिसत नाही। तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की कुठे गेलेत, कुठे शोधू, इथे टेबलमध्ये, त्याचबरोबर कपाटात, सगळीकडे ड्रॉवरमध्ये, सगळीकडे ती शोधत असते। मोबाईल तरी दिसतोय का, गाडीची चावी तरी दिसते का, काही करून तिला अर्जुन सायलीच्या रूममध्ये ही सगळी शोधाशोध करायची असते। आणि तिला ह्या गोष्टीमध्ये ती तर खरंच खूपच हुशार आहे, या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे तिला चांगलंच माहिती आहे आणि त्या पद्धतीने तिने तिची कामगिरी सुरू सुद्धा केलेली असते। आणि त्याचबरोबर सदाला इकडे त्रास व्हायला लागलेला असतो आणि सदाला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात। तेव्हा मात्र सदाला काळजी वाटत असते आणि मैना म्हणत असते की हे सगळं काय झालंय। अर्जुन पाण्याची बॉटल घेऊन येतो त्यावेळेस मैना म्हणत असते की मी तो ग्लास घेते, तेव्हा सायली म्हणते नाही नको, बाटलीनंच पाणी प्या, चांगलं नाहीये हे पाणी, आणि आता आम्ही तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातोय तिथे राहा, इथे राहायची काही गरज नाही। तेव्हा सदा म्हणत असतो की हो। मैनाला मात्र ही गोष्ट पटलेली नसते। मैना उठते आणि लगेच आता जात असते आणि त्याचबरोबर मैना जाऊन मोबाईल घेते आणि प्रियाला कॉल करू लागलेली असते। ही गोष्ट सायलीच्या लक्षात येते। सायली म्हणते की नाही, आता काय करणार आहे, प्रियाला फोन करून सांगणार आहे, नाही अजिबात नाही, हे अजिबात सहन केलं जाणार नाही आणि त्याचबरोबर हे अजिबात तिला सांगायचं नाही। तेव्हा सदा म्हणत असतो की बरोबर आहे, सायली बोलते ते बरोबर आहे मैना, सांगू नकोस तिला। तेव्हा प्रिया सायली म्हणते की काय झालं, आज एवढी अवस्था तुमची वाईट झालेली होती, आली का इकडे प्रिया, केली का तुमची मदत। तेव्हा सदा सुद्धा तोच म्हणत असतो आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या
गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सायली मैनाच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते की नाही, अजिबात हा मोबाईल ठेवायचा नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायलीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. सदासुद्धा मैनाला म्हणत असतो की थांब जरा, काही करू नकोस या सगळ्या गोष्टी. कारण काय झालंय तुझ्या लक्षात आलंय ना? हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र मैना म्हणत असते की तुम्ही चुकताय. कारण हे नाहीत पुरणार, तीच देणार आहे आपल्याला सगळे पैसे आणि त्याचबरोबर तीच आपल्याला मदत करणार आहे. हे तुमच्या लक्षात येत नाहीये, तुम्ही चुकीचा विचार करताय, असं इकडे मैना म्हणत राहते. पण मैनाचं म्हणणं असतं की नाही, हे सगळं चुकीचं आहे, तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला कळत नाहीये. अहो आपली प्रियाच आहे ती मदत करणार आहे, उद्या पैसे द्यायला तीच येणार आहे. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन म्हणतात की तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची प्रिया म्हणजेच ती तुमची मुलगी बबली लोखंडे आहे. ही गोष्ट आम्हाला कळलेली आहे आणि अजून आम्हाला भरपूर काय काय कळलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला गोष्टी कळलेल्या नाहीत, पण आम्हालाही सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं बोलत आहात आणि तुम्ही सांगत आहात त्यावरून आम्हाला सगळं माहिती आहे की हा सगळा गोंधळ काय झालेला आहे. पण प्रिया तुमच्या मदतीला येणार नाही. आता ह्या दोघांनाही कळलेलं असतं. मैनाचे म्हणणं एकच असतं की नाही, काही झालं तरी ती आपली मुलगी आहे आणि ती आपल्या मदतीला येणार. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच प्रियाने आता गोंधळ करून प्रताप आणि कल्पनाला खाली बोलवलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते, अगं काय तन्वी, तुला कळत नाहीये का? किती वाजले, जरा घड्याळ तरी बघायचं होतं आणि मग इथं मला बोलवायचं होतं. कळतंय का तुला हे सगळं काय येते? आणि त्याच वेळी इकडे ती म्हणत असते की नाही, तसं सिरियस विषय होता ना, म्हणूनच मी बोलवलेला आहे. मग मात्र इकडे कल्पना म्हणते, कसला विषय सिरियस होता? तू कशाबद्दल बोलतीये? काय बोलतीये? मला कळतच नाहीये. आणि हे सगळं काय चाललेलं आहे? या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि तेव्हा मात्र प्रियाने हे सगळं सांगितल्यानंतर मग प्रिया म्हणत असते की नाही, तसं सगळं सिरियस आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं ते दोघं जण नाहीयेत तर ठीक आहे ना, मग कशाला एवढा विचार करतेस आणि हे सगळ्या गोष्टी कशासाठी करतेस तू? अगं तुला माहिती आहे ना, ते गेले असतील, त्या दोघांनाही सवय आहे रात्रीच्या वेळी लॉंग ड्राईव्हला जायची, आईस्क्रीम खायला वगैरे गेले असतील. तेव्हा प्रिया म्हणते, नाही तुमच्या लक्षात येत नाहीये. कारण अर्जुन आणि सायली या दोघांनीही प्रताप आणि नागराजच्या बाबतीत महिपत आणि नागराजच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ते माहितीच आहे. त्यामुळे तो महिपत काही करू शकतो. तो जेलमधूनही अर्जुन सायलीला मारायला गुंड पाठवू शकतो. खरंच खूप सिरियस विषय आहे ना? तेव्हा प्रताप म्हणतो, हो ग खरंच. आता प्रियाला वाटत असतं की चला, म्हणजे आता ह्यांना माझं म्हणणं पटलेलं आहे, असं प्रिया म्हणत राहते. आणि प्रियाच्या डोक्यात एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही आता आपल्याला माहिती काढायची आहे. आता इकडे सदा आणि मैनाला या दोघांनी शांता म्हणजेच गुलाब, जिने प्रियाला सांभाळलेलं आहे, तिला जिथं ठेवलेलं असतं तिथं आणलेलं असतं आणि सांगितलं जातं की इथं तुम्हाला राहायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सदा तयार झालेला असतो, पण मैनाला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. मैना म्हणत असते की का का विश्वास ठेवायचा आणि का राहायचा मी इथं? तेव्हा शांता म्हणत असते की ऐक, ह्यांचा ऐक, कसं आहे माहितीये का मैने, तू जरी त्या पोरीला जन्म दिला असला तरी तू तिला ओळखत नाहीये ग. तुझी ती कार्टी जी आहे ना ती कशी आहे ते मला विचार. तेव्हा प्रियाच्या बाबतीत बोलल्यानंतर ती म्हणत असते की नाही, तुम्ही सगळं चुकीच्या पद्धतीने बोलताय. कारण माझी मुलगी ही शेवटी आमच्या मदतीला येणार आहे आणि तीच आम्हाला मदत करणार आहे. आतापर्यंतही तिनेच आम्हाला मदत केलेली होती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे मैनाला आता हे समजवत असते शांता. पण मैनाला ऐकायचंच नसतं. सदासुद्धा म्हणत असतो, अगं ऐक जरा आता तरी मैने, असं नको करूस ग, तुझ्या लक्षात येत नाहीये ग मैने, तुला कळत नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे ते. आता मला सांग, एवढं मी मरणाच्या दारात होतो, आली का ती भेटायला, सांग बरं मला. आणि तू काय विचार करतेस की ती भेटायला येणार आहे, मदत करणार आहे? काय मदत करणार आहे सांग, आणि कधी येणार आहे भेटायला, काय होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी? हे सगळं बोललं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मैना म्हणत असते की नाही, तीच आहे शेवटी आपल्या पोटची पोरगी आणि तीच आपल्या मदतीला येणार आहे. हे मैनाचं चालू आहे. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, तुम्हाला एवढा विश्वास आहे ना तुमच्या मुलीवरती, तर ठीक आहे, 24 तासात मी तुमच्या समोर तिचा खरा चेहरा आणेल आणि तुम्हाला दाखवून देईल की तिनं काय करू शकते ते. आता मात्र मैना म्हणत असते की चालेल, ठीक आहे, मी तयार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. 24 तासात जर खरा चेहरा माझ्या समोर येणार असेल तर, असं इकडे मैनाने मान्य केलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते, इकडे सायली म्हणत असते की चालेल,
24 तासात तुमच्या सगळ्यांच्या समोर तिचा खरा चेहरा आलेला असेल आणि तुम्हाला कळेल की तुमची मुलगी काय करू शकते आणि कशा पद्धतीने ती वागू शकते हे सुद्धा तुमच्या दोघांच्याही लक्षात आलेलं असेल. आता मात्र इकडे प्रताप आणि कल्पना या दोघांच्या मागे प्रिया लागलेलीच असते की नाही आपल्याला फोन केला पाहिजे, विचारलं पाहिजे की काय झालंय, नक्की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना आणि सगळं ठीक तर आहे ना, आपल्याला ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं प्रिया म्हणत असते. आणि त्याच वेळी प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं बोलत आहे ते प्रताप आणि कल्पनाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि ते दोघंही विचार करतच असतात. कारण त्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चाललेल्या आहेत आणि काय झालेलं आहे. त्यामुळं आता प्रताप आणि कल्पना दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि त्याच वेळी प्रतापला लक्षात येतं त्याने कल्पनाला खुणवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काही काळजी करायची गरज नाही आणि बघ. आणि कल्पनाने तोपर्यंत इकडे सायलीला मेसेज केलाय. अर्जुनच्या फोनवरती प्रतापचा फोन आलेला आहे म्हणून अर्जुन फोन घेण्यासाठी बाहेर जातो आणि इकडे कल्पना त्याचबरोबर प्रताप दोघंही बोलत असतात. प्रियाची ही सगळी नाटकं चाललेली असतात हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते अशा पद्धतीचं असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. अर्जुन समजवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सायली म्हणत असते की 24 तासाच्या आत प्रियाचा खरा चेहरा मी तुमच्या समोर आणणार आहे, तिला तुमच्याबद्दल काळजी नाहीये हे मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणणार आहे असं सायलीने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो डॅडचा फोन येतो, मी आलोच असं म्हणत अर्जुन फोन घेऊन बाहेर जातो आणि तेवढ्यातच सायलीचा मोबाईल वाजतो. सायली मोबाईल काढते. मोबाईलवरती कल्पनाने मेसेज केलेला असतो आणि कल्पनाने मेसेज केलेला असतो की इथे तन्वी आहे आणि तन्वीने फोन करायला लावलेला आहे, फोन स्पीकरला आहे. इकडे शांता मात्र मैनाला समजवत असते ऐकून घे, कारण हेच दोघं तुझी मदत करणार आहेत आणि काही झालं तरीही तुझी ती मुलगी आहे ना ती अजिबात तुझ्या मदतीला येणार नाही असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असते तिचं जे वागणं चाललेलं असतं ते लक्षात आलेलं असतं आणि मग इकडे प्रताप फोनवरती बोलायला सुरुवात करतो की अरे अर्जुन, म्हणजे तन्वीला तुमची खूपच काळजी वाटत होती ना, मला तिनेच फोन करायला लावलाय, तिनेच मला सांगितलं की अर्जुनला कॉल करा कारण अर्जुन आणि सायली घरात नाही आहेत. तेव्हा अर्जुन तिथे असतो आणि तो सांगणारच असतो तेवढ्यात सायली धावत येते आणि म्हणू लागते की लक्षात घ्या नक्की काय झालेलं आहे असं म्हणत सायली पळतच आलेली असते आणि सायली तो मेसेज दाखवते कारण कल्पनाने मेसेज करून ठेवलेला असतो की हे सगळं प्रियाने करायला लावलेलं आहे. आता मात्र प्रियाने जे कांड करायला लावलेलं आहे ती गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र सायली धावत आलेली आहे आणि सायलीने हुशारीने ही परिस्थिती हँडल केलेली असते. सायलीने हुशारीने सांगितलेलं असतं की काय झालेलं आहे आणि अर्जुन मात्र म्हणत असतो अगं मम्मा तुला माहिती आहे ना सायलीला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आणि मग आम्ही दोघं बाहेर आईस्क्रीम खायला आलेलो आहे, बाकी काही नाहीये आणि येतोय. आणि तन्वीला काळजी वाटत होती तेव्हा तो म्हणतो की तन्वी आमच्या रूममध्ये का गेलेली, तिला कसं कळलं ना आम्ही घरात नाही येते. तेव्हा सायली तर इकडून म्हणते आम्ही तर दरवाजा बंद केलेला होता येताना, मग तिला कसं कळलेलं आहे. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही ते पाणी आहे का नाही आहे ते बघण्यासाठी मी गेलेले होते त्यांच्या रूममध्ये, पाणी ठेवायचं होतं ना रात्रीच्या वेळी लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं तन्वीला म्हणाव की ठीक आहे आता पाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला लागणारच आहे, तेवढं रूममध्ये पाणी नेऊन ठेवा आणि तेवढं बघ काय ते. आणि आता अर्जुन फोन ठेवतो, आम्ही आईस्क्रीम खाऊन येतोय, आम्हाला थोडा वेळ लागेल असंही सांगितलं जातं आणि ते प्रिया मात्र चांगलीच तोंडावरती आपटते. आता अर्जुन आणि सायली अर्जुनला म्हणत असते बरं झालं आईने मेसेज केला. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे मी सांगून टाकणारच होतो कारण डॅडचा फोन होता ना आणि प्रतापने सुद्धा बोलताना सांगितलेलं असतं की अर्जुन तन्वीने आम्हाला सांगितलं की तुम्ही रूममध्ये नाहीये, त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुला कळतंय का तू काय बोलते आणि 24 तासात प्रियाचं खरं रूप कसं आणणार आहे तू त्यांच्यासमोर, कारण तू हे चॅलेंज घेऊन बसले, तुझ्या लक्षात येत नाहीये असं अर्जुन इकडे सायलीला बोलत असतो. सायली म्हणत असते 2.0 सायलीला काहीच अवघड नाहीये त्यामुळं तुम्ही बिंदास्त राहा असं सायली स्वतःहून सांगते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की चालेल, म्हणजे अर्जुनच्याही लक्षात आलेलं आहे की आता सायली काहीतरी धमाका करणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्यासाठी सगळे छान तयार झालेले आहेत. प्रिया सुद्धा छान तयार झालेली आहे आणि सायली ही प्रियाच्या पाठीमागं आहे, तिला काहीतरी झाले असं सांगितलेलं असतं आणि सायली जाऊन प्रियाच्या पाठीवरती भाजलेली जी खून आहे ती पाहते आणि अर्जुनकडे येते आणि अर्जुनला लगेच सांगू लागते की हो मी प्रियाच्या पाठीवरती खून पाहिली आहे आणि प्रियाला
जे आपल्याला शांताने सांगितलेलं होतं आणि वंदनाने सांगितलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र सायली अर्जुनची खात्री पटलेली असते. म्हणजे त्यांना कळलेलं आहे की प्रियाच्या बाबतीत काय झालेलं आहे आणि ही प्रिया हीच बबली आहे हे सुद्धा सत्य समोर आलंय. त्यानंतर प्रियाने त्या माणसाला काम सांगितलेलं असतं. त्या माणसाचा फोन येतो. प्रिया त्याला बोलू लागते की मी तुला सांगितलंय ना कॉल करायचा नाही, मेसेज करायचा काम झाल्यानंतर. तो म्हणतो मॅडम काम नाही झालेलं म्हणून तर फोन केलाय मी तुम्हाला. प्रिया म्हणते म्हणजे नाही इथं ते कोणीच नाही आहे, तिथे जे होते ना ते कोणीच नाही आहे, तिथे कोणी राहतच नाही आहे तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर. म्हणजे प्रियाने एका माणसाला पैसे घेऊन पाठवलेलं असतं आणि त्या पत्त्यावर कोणीच राहत नाही ही गोष्ट प्रियाला आता कळल्यानंतर प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणत असते कुठे गेले सदा महिना. सायली अर्जुनच्या हाती तर एवढा मोठा पुरावा लागलेला आहे. त्यांना कळलेलं आहे प्रियाच्या पाठीवरती जन्मखून आहे. आता एक एक करत प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे सायली अर्जुनने गोळा केलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.